हॅलो सकाळच्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षकांच्या खेळाडूंचे हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय साई माऊली कारखानपाडा आयोजित साई माऊली चषक 2026 या स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस. आणि या तिसऱ्या दिवसामध्ये आपण पहिली मॅच पाहतोय. यंग मराठा चिंचोटी दांडेकर पाडा आणि जगदंब स्पोर्ट्स पिंढरी पाडा. सलामीची जोडी संजय आणि धीरज. फुलटॉस चेंडू आहे. पहिला चेंडू फुलटॉस ऑन साईड लागून कळला. रितेश आहे तिकडे. खूप चांगले क्षेत्ररक्षण झालंय आणि तोपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. बाउंड्री पंचांनी बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. चला बाउंड्री पंच आपण बाउंड्रीचा ताबा घ्या. सतीश पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. पुन्हा एकदा तो क्षेत्र निवडलाय. पुन्हा एकदा 2 क्षेत्ररक्षक आहेत. मात्र यावेळेस दोन्ही क्षेत्ररक्षकांना भेदून हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय. चौकार. 4 धावांकरता. बघा पहिल्या चेंडूवरती 2 धावा. फुलटॉस चेंडू होता. दुसरा चेंडू देखील फुलटॉस. त्या चेंडूवरती 4 धावा मिळाल्यात आणि 6 धावा आता आपण पाहतोय धावफलकावरती लागल्या जात आहेत. आपण मॅच पाहतोय यंग मराठा दांडेकर पाडा चिंचोटी आणि जगदंब स्पोर्ट्स पिंढरी पाडा. जगदंब स्पोर्ट्स पिंढरी पाडा संघाने टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सुरुवात खूप चांगली झालेली आहे. तर कमबॅक करणारा चेंडू आहे. कमबॅक केलाय गोलंदाज सतीश याने. चेंडू निर्धाव येतोय. डॉट बॉल. बघा ऑन साईडला इथे फटका खूप चांगला केला गेला. गॅप शोधला यावेळेस संजय धिंडा याने. ठोकलाय चौकार. या 4 धावेनिशी आता धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचली गेली ती म्हणजे 10 या आकड्यावरती. पंच रेफर केला गेलाय. बिमर का? यस बिमर साठी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. चला तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय. तिसऱ्या पंचांचा निर्णय येईल. धावसंख्या आपण पाहतोय 10 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही डिसिजन पेंडिंग आहे. पण सर रिव्ह्यू कोणाचा आहे रिव्ह्यू? बॅटिंग करणाऱ्या टीमचा. येस थँक्यू. तर तिसऱ्या पंचांचा इशारा आलेला आहे.
तर नो बॉल असेल. फ्री हिटचा चेंडू होता आणि बघा तिकडे झेल देखील पकडला होता, मात्र फ्री हिटचा चेंडू असल्या कारणाने इथे विकेट मिळणार नाहीये. इथे बघा मिसटायमिंग झालाय. शतरक्षक बघा, 3 शतरक्षक फक्त बघ्याची भूमिका पार पाडतायत तिकडे. कुठल्याही शतरक्षकाने तिकडे प्रयत्न केलेला नाहीये. आणि बघा सध्या आपण पाहतोय सतीश थोडासा इंजुर्ड दिसतोय तिकडे. क्रॅम्प जाणवतोय त्याला सकाळच्या सत्रामध्ये. पण तिकडे थोडंसं लक्ष द्यायचंय. पंच जर दुखापत जास्त जाणवत असेल तर त्याला रेस्ट करण्यासाठी पाठवून द्या. त्याला दुखापत जास्त असेल तर त्याला रेस्ट करण्यासाठी पाठवून द्या. एक्स्ट्रा खेळाडू असेल त्याला आपण घ्या मैदानाच्या आतमध्ये शतरक्षण करण्यासाठी. सामन्याला सुरुवात पुन्हा एकदा आपण पाहतोय थोडासा व्यत्यय आला होता आणि आता पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे 13. शेवटचा एक बॉल बाकी आहे षटकातील. सतीश पुन्हा एकदा बॉलिंग करण्यासाठी सज्ज झालाय. स्ट्राईक वरती आपण पाहतोय संजय याला. संजय धिंडा फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. रितेश येतोय तिकडे बघा, खूप चांगला झेल पकडलाय. फटक्यामध्ये ताकद मिळाली नाहीये आणि बघा तिकडे सहज सोपा झेल पकडलाय रितेश याने. पहिला गडी बाद झालाय 13 या धावसंख्येवरती.
चला थोडीशी घाई करायची विनंती असेल. बघा आज आपला वेळेवरती हा सामना चालू झालेला आहे. बघा दोन्ही संघाचं आम्ही आभार व्यक्त करतो की आपण वेळेवरती हजर झालात आणि आपण पाहतोय वेळेवरती हा सामना इथे चालू झालेला आहे. तर दुसरं षटक टाकण्याकरता गोलंदाज रितेश आलाय. इथे बघा मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक महेंद्र बघा तिकडे जज करतोय आणि बघा खूप चांगला झेल देखील तिकडे पकडला गेलाय. धीरज इथे आपण पाहतो या शून्यावरती बाद होऊन माघारी परतताना दिसतोय. कुमार न्यू बॅटर फक्त हलक्या ह्याच्या इथे खेळून काढला गेलाय. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील इथे पळून पूर्ण केली जाते. 2 धावा या कंप्लीट झालेल्या आहेत. बघा पहिल्या चेंडूवरती विकेट आली होती. त्यानंतर कुमार आलाय आणि कुमार चांगल्या लयमध्ये दिसतोय. सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना डान्सिंग डाऊन द ट्रॅक आला होता कुमार. एक धाव कंप्लीट झालंय. कॉलिंग खूप चांगले झाले कुमार याचं. एकाच धावेवरती समाधान मानतोय. एका धावेने धावसंख्या आता 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. 18 रन्स 18 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. या षटकातील चेंडू टाकून झालेत 4. ते बघा खूप चांगला फटका ते खेळला गेला. इन्फिल्डच्यावरून हा फटका खेळला आणि बघा गॅप शोधला आणि चेंडू तिकडे सरळ सीमारेषेच्या बाहेर निघून गेला. 4 धावन करता चौकार. आवाज दूर दूर तक जाने चाहिए. विजय थँक्यू. इथे बघा ऑन साईडला हा फटका ते खेळला गेला. एक धाव कंप्लीट ते केली जाईल. दुसऱ्या बॅचचा प्रयत्न होतो आणि बघा दुसरी धाव धोकादायक ठरू शकली असती. फेकी झाले तिकडे आणि पंचांनी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलेला आहे.
बघा खूप चांगला थ्रो झाला. मात्र खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स देखील पाहायला मिळाली तिकडे कुमार आणि मिलिंद याची. कुमार आपण पाहतोय स्ट्राईक वरती आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती आहे मिलिंद. बघा संजय, धीरज हे दोन फलंदाज बाधून माघारी परतलेत. चोवीस धावा धावफलकावरती 24 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आणि तिसरं षटक मार्गस्थ आहे आपण पाहतोय. महेंद्र पवार लेफ्ट आर्म विकेट विकेटचा मारा करत असताना पहिला चेंडू लेग स्टी सोडून जाणार आहे. पंचांचे दोन्ही समांतर पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉल. व्हाईट चेंडूने आपण पाहतोय इथे सुरुवात केलेली आहे गोलंदाज महेंद्र पवार याने. प्रदीप काहीतरी कानमंत्र देत असताना महेंद्र पवार याला एक धावफलक आता एकने आपण पाहतोय 25 या आकड्यावरती. यानंतर बोबत बॉईज बोबत पाडा आणि साई कृपा बोलिंज दोन्ही संघाला विनंती असेल आपण आपली उपस्थिती नोंदवायची आहे. बोबत बॉईज बोबत पाडा आणि साई कृपा बोलिंज. इथे बघा खूप चांगला फटका ते खेळला गेला. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. शतरक्षक आहे तिकडे. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव देखील कंप्लीट झालेली आहे. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न करतोय कुमार, मात्र मिलिंद यांनी नकार दिलाय. या दोनच धावा असतील. या दोन धावेने धावसंख्या आता 27 या आकड्यावरती. 27 धावा या धावफलकावरती. अट्राकर इथे देखील होता, मात्र प्रदीपकडनं तिकडे चुकी झालेली आहे. आणि बघा चेंडू लॉंग स्टॉप रिझर्व मध्ये निघून चाललाय तिकडे बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा होतोय की हा चेंडू वाईड आहे आणि +4 म्हणजे 5 धावा पंजा इकडे खोललाय पुन्हा एकदा महेंद्र पवार याने. बघा या 5 धावा आल्यात. आता धावसंख्या 32 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 32 धावा धावफलकावरती. सकाळच्या सत्रामध्ये कुठेतरी वॉर्मअप कमी झालाय महेंद्र पवार याचा. आणि आपण पाहतो की आतापर्यंत त्याने 2 चेंडू हे वाईट टाकलेत. ते बघा स्लॉट मध्ये चेंडू होता. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आले तिकडे 2, मात्र दोघांच्या वरून हा चेंडू निघून गेलाय. सरळ मिड विकेट बाउंड्री लाईन बाहेर 6 धावण करता षटकार. इथे बघा पुन्हा एकदा शफल खेळण्याचा प्रयत्न. संदीप आहे तिकडे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला. डायरेक्ट हिट झालेला नाहीये. अगदी यष्ट्यांच्या जवळून हा चेंडू निघून आला तिकडे. बॅकअप साठी महेंद्र आलाय. तोपर्यंत एक धाव ही पूर्ण झाली. एका धावेची धावसंख्या आता
जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 39च्या आकड्यावरती. ते पुन्हा एकदा फाइंडिंग क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढले क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा संदीप धावतोय तिकडे मात्र चेंडू वेगाने बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय 4 धावन करता. राम अयोध्या आ रहे मेरे महेंद्र पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आणि हा चेंडू सरळ निघून गेलाय. पाहूया किती धावन करता निघून गेलाय तर यस पंच षटकाराचा इशारा येतोय 6 धावांचा इशारा येतोय. यस कम ऑन डिझाय. इथे बघा स्टॅमिंग झालाय क्षेत्ररक्षक पोचले तिकडे मात्र झेल होऊ शकत नाहीये आणि आपण पाहतोय 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. महेंद्र पवार याचे षटक भरपूर महागडं ठरलेलं आहे. धावसंख्या झालेली आहे 51 धावा धाव फलकावरती. चला पाणी घेऊन जायचंय तिकडे. जर खेळाडू कक्षामध्ये पाणी असेल तर आपण घेऊन जायचं तिकडे. ओके ठीक आहे आम्ही इकडनं पाठवतो पाणी. थँक्यू डीजे. साई कृपा बोलीस संघाचं आगमन झालंय त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. भोवत बॉईज भोवत पाडा संघाला विनंती असेल आपण देखील आपली उपस्थिती नोंदवायची आहे. आमचे ऑफिशियल रुपेश दांडेकर यांचं देखील आगमन झालंय त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तीन षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 51 धावा धाव फलकावरती लागल्यात. शेवटचा आणि अंतिम षटक टाकण्याकरता प्रदीप आलाय. प्रदीप जाबर. चेंडू बघा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता कुमार याचा मात्र फसला गेलाय स्वतः कुमार. तिसरं षटक जे आपण जर बघितलं तर थोडंसं महागडं ठरलं. तब्बल 27 धावा त्या षटकात खर्च झाल्या होत्या आणि तिकडनं धावसंख्या आपण जर बघितली तर थोडीशी डेंजर झोन मध्ये मार्गक्रमण केलेलं आहे धावसंख्येने.
इथे बघा टॅप करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आहे. महेंद्र पवार तिकडे आले होते, आपण पाहतोय की थोडेसे पुढे निघून गेले आणि या 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. इथे बघा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. ऑफस्टमच्या खूपच बाहेर हा चेंडू होता आणि हा वाईट चेंडू, वाईट बॉल लक्षात घ्यायचं आहे. जर तारेला जर चेंडू लागला तर डेड बॉल घोषित केला जाईल, याची सर्व संघाने नोंद घ्यायची आहे. आणि आपण पाहतोय कव्हर क्षेत्रामध्ये झाड आहे, त्या झाडाला जर फुलटॉस चेंडू जर लागला तर षटकार दिला जाईल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. फक्त आपण पाहतोय की फक्त हलक्या हाताने हा चेंडू ते खेळून काढला, स्ट्राईक रोटेट केली आणि एक धाव ही पलून पूर्ण झालेली आहे. धावसंख्या 55 55 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतो एक मोठ्या धावसंख्या दिशेने वाटचाल केलेली आहे जगदंबा स्पोर्ट्स पिंपरीपाडा या संघाने. मात्र या षटकामध्ये आपण पाहतोय प्रदीप कमबॅक करतोय. बघा विजय बाबर यांचं देखील आगमन झालंय सकाळच्या सत्रामध्ये. ते बघा स्टॅमिंग झाला होता. क्षेत्ररक्षक रितेश आलाय तिकडे. बघा बॅलन्स बनवलाय तिकडे रितेश दांडेकर यांनी आणि एक चांगला झेल तिकडे पकडलाय. फलंदाज बाद होतोय तो म्हणजे मिलिंद धिंडा. हर घर में वो एक ही नाम जय श्री राम। हर घर में वो एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा जय जय श्री राम। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा इथे देखील गॅप शोधलाय आणि हा चेंडू देखील सीमा रेषेच्या बाहेर निघून गेलाय. 4 धावण करता नवीन आलेला बॅटर किरण बरतडे त्याच्या बॅट मधून हा खणखणीत चौकार निघाला. षटकाची समाप्ती झालेली आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 59. 59 धावा धावफलकावरती लागल्यात. 60 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय. 24 बॉल आणि या 60 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या असतील म्हणजे 15ची सरासरी राखावी लागणार आहे. बोबत वाईज बोबतपाडा जर संघ उपस्थित झाला असेल तर आपण आल्याची उपस्थिती नोंदवायची आहे. आपण आला सर तर आपला कॅप्टन पाठवून द्या. टॉस करण्याकरता साई कृपा बोली संघ उपस्थित झालेला आहे. सरर होलिका जले शत्रु राख में मिले हमने जब जब शमशीरें ताने है माहे भवानी। सरर आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने बात यकी मन में ठानी है माया भवानी। हम सब मर्द मावड़े बड़े खुददार हैं, अब हर एक दिन स्वराज का त्योहार है। अब ये शीश ना झुके तेरी लाज हम रखे तेरे दर्द की शब्द ना जगदम्बे है माया
तर दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. 60 धावांचं लक्ष्य आहे. 15ची सरासरी राखायची आहे. बोबत बॉईज बोबतपाडा टीमला शेवटचा ऑफिशियल कॉल असेल. आपण आल्याची उपस्थिती नोंदवा. आपला संगणक पाठवून त्या टॉस करण्याकरता. नवनाथ गहिला पहिलं षटक टाकण्याकरता राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पहिला चेंडू बॅटचं एज लागले. यस टेकन. किरणने हा झेल पकडला. पहिला गडी 0 वरती बाद होतोय. बोबत बॉईज बोबतपाडा टीमला विनंती असेल आपला संगणक पाठवून द्या, कारण साईकृपा राजावली साईकृपा बोलिंग संघ उपस्थित झालेला आहे सकाळच्या सत्रामध्ये. त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि त्यांचा कॅप्टन देखील उपस्थित झालेला आहे. तर मॅच संपण्या अगोदर आपण आपला कॅप्टन पाठवून द्या किंवा एखादा प्रतिनिधी पाठवून द्या टॉस करण्याकरता, नाहीतर आपल्याला पॅनलाइज केलं जाऊ शकतं. लक्षात घ्या. चला जास्त वेळ खर्च करू नका विनंती असेल, कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय की बॅड लाईटचा सामना देखील करावा लागतो या मैदानावरती. नवीन बॅटर सतीश आलाय. सतीश जाबर. 3 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय 30 सर्कलच्या बाहेर ठेवले गेलेत. बघा लॉंग ऑफ मध्ये हा चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे आणि बघा खूप चांगलं झेल तिकडे पकडला गेलाय आणि ज्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता त्या क्षेत्रात चेंडू गेला आणि दुसरी विकेट इथे मिळालेली आहे. बॅक टू बॅक दुसरा गडी तंबूच्या आश्रयाला. साई प्रेमात नाहून गेला त्याचा जीव हुसाईत जडला. साई प्रेमात नाहून गेला त्याचा जीव हुसाईत जडला. कसा भेटेल हा देवाला साई पालखीचा आला बहाना. भक्त चालला चालला शिर्डी वारीला. भक्त चालला चालला. थँक्यू डीजे. सन्माननीय प्रदीपजी राव त्यांचं आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतो की आमच्या स्टेजवरती येऊन आपण बसायचं आहे. तसेच सन्माननीय दत्ता लोखंडे साहेबांना देखील विनंती असेल की आमच्या स्टेजवरती येऊन आपण बसायचं आहे. तसेच पांडुरंगजी सुकाट आपणास देखील विनंती असेल की आमच्या स्टेजवर येऊन आपण बसायचं आहे. महेंद्र पवार न्यू बॅटर. वेगवान चेंडू तेच तरार हा चेंडू इथे टाकला गेलाय. बॅट बॉल संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. बघा सुरुवात खूप चांगली केलेली आहे नवनाथ गहिला याने. ज्या प्रकारे आज मिलिंद कुमार यांनी फलंदाजी केलेली आहे, खूप चांगली फलंदाजी. हे बघा पूल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. धीरज आहे तिकडे आणि बघा खूप चांगला झेल तिकडे देखील पकडलाय आणि महेंद्र पवार याची देखील खेळी आता संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. साई तुझ्या दर्शनाची ओढ तुझ्या दर्शनाची ओढ. तुझा आईला ये बोलावना हे तुझा आईला ये बोलावना. हे भुक्कल हरली माझी साई येतो मी शिर्डीला. थँक्यू डीजे. तसेच साई माऊली कारखानपाडा संघाचे जुने जाणते खेळाडू मायकल बरड यांचं देखील आगमन झालेलं आहे. मी त्यांना देखील विनंती करतोय की आमच्या स्टेजवरती येऊन आपण बसायचं आहे. बॅटर आतिश आलाय. आतिश मडवी.
तीन फलंदाज बाद झालेत. शून्यावरती तिन्ही फलंदाज बाद झालेले आहेत. 60 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. इथे बघा खूप चांगला चेंडू इथे देखील टाकला गेलाय आणि हा चेंडू देखील निर्धाव येताना दिसतोय. पहिले 4 चेंडू आपण जर बघितले तर 5 चेंडू हे निर्धावच्या स्वरूपात आलेत. शेवटचा एक बॉल अद्याप बाकी आहे षटकामध्ये. खूप चांगली बॉलिंग. बघा कव्हर क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळून काढला. गॅप आहे ते आणि तो गॅप शोधलाय आणि शेवटच्या बॉलवरती इथे एक खणखणीत चौकार येताना दिसतोय. तर चौकार आलाय आणि या चौकाराने आता धावसंख्येला सुरुवात झालेली आहे. 4 धावा धावफलकावरती, गडी बाद झाले 3. तुझ्यासाठी तर बाबा पालखी चंदनी घडवीन, चंदनी घडवीन, पालखी चंदनी घडवीन, पालखीला सजवूनी बाबा तिला गोंडा मी लावीन, गोंडा मी लावीन, तिला गोंडा मी लावीन. तुझ्या पालखीच्या दिवशी बाबा, तुझ्या पालखीच्या दिवशी बाबा सारा गाव झाला गोंडा. मिलिंद मिलिंद धिंडा दुसरं षटक टाकण्याकरता. हा चेंडू थोडासा पुढे ठेवला गेला होता. आपण पाहतोय एक धाव तर कंप्लीट झालेली आहे आणि या 2 धावा याकडून पूर्ण केल्यात. आपण पाहतोय सन्माननीय श्री महेंद्र लोखंडे यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्यांना विनंती असेल की आमच्या स्टेजवरती येऊन आपण बसायचं आहे. इथे बघा क्लीन बोल्ड केलाय. फलंदाज बाद होतोय. रितेश दांडेकर याची देखील खेळी इथे आता संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का धाडलं बोलावणं जणू साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन गेली त्यानं आज्ञा मला थँक्यू डीजे. 2 चेंडू टाकून झालेत. धावसंख्या आपण पाहतोय 6 धावा या धावफलकावरती लागलेत. या षटकानंतर आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघाचे संगणक आलेले आहेत. बोबत बॉईज बोबतपाडा आणि साई कृपा बोलिंज. इथे बघा मिड विकेट मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळून गेला. डेड बॉल असेल तिकडे तारेला चेंडू लागलाय लक्षात घ्या. इथे बघा पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचांचा रिव्ह्यू आहे व्हाईट बॉल करता. चला तिसरे पंच. चला रुपेशी दांडेकर. चला आपण टॉस करतोय. कॅमेरामॅनला विनंती असेल की आमच्या स्टेजवरती थोडंसं फोकस करायचं आहे.
फेअर डिलिव्हरी असेल. इथे बघा स्टॅम्पिंग झालाय. किरण आलाय आणि किरण याने इथे आणखीन एक झेल पकडलेला आहे. बोबत बॉईज बोबतपाडा संघाने टॉस हा जिंकलेला आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. इथे विकेट आणखीन एक मिळवलेली आहे. चला जाऊया डीजे कडे, ऐकूया एक सुमधुर संगीत. मात्र डीजे सध्या तरी आमच्या रजेवरती गेलेत. मात्र पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊया. संदीप जाबर न्यू बॅटर इन झालेला आहे. धावसंख्या आता पूर्णपणे स्थिरावलेली आहे, ती म्हणजे 6 या आकड्यावरती. इकडनं आपण पाहतोय एकतर्फा सामना आता होताना दिसतोय आणि या सामन्यावरती जगदंब स्फोर्ट्स पिंटपाडा संघाची जी पकड आहे ती मजबूत झालेली आहे, कसलेली आहे आपण त्यांनी पकड. ते बघा चेंडू हवेमध्ये आहे. संजय तिकडे पोहोचू शकलेला नाहीये. धीरज बॅकअप देतोय तोपर्यंत एक सिंगल धावी कंप्लीट झालेली आहे. बघा सतीश जाबर बाद झाल्यानंतर यंग मराठा दांडेकरपाडा संघाच्या अडचणी इथे वाढलेल्या आहेत आणि सतीश थोडासा इंजर्ड देखील झाला होता. तेच कारण मोठा फटका खेळण्यासाठी थोडासा त्रास होत होता आणि आपण पाहतोय तो बाद होऊन माघारी परतलाय. इथे बघा हुक करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरेल का, तर सक्सेसफुल ठरलेला आहे आणि हा चेंडू आता सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय. 4 धावण करता चौकार येतोय. दोन षटकाचा खेळ पूर्ण झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय फक्त आणि फक्त 11 धावा या धावफलकावरती लागल्यात. अजूनही मॅच जिंकण्याकरता 49 धावा या बनवायच्या आहेत. सरळ चेंडू बॉलरच्या हातामध्ये हा खेळून काढला होता. बॉलर बॅक ड्राईव्ह होता संदीप याचा. डॉट बॉल. निर्धाव चेंडूने सुरुवात केलेली आहे सुनील भोसल याने. इथे देखील बघा खूप चांगला चेंडू टाकलाय. आणखीन एक डॉट बॉल येताना दिसतोय. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. बघा इकडनं सामना जर आपण बघितला तर एकतर्फा सामना आतापर्यंत पाहायला मिळाला आहे. ज्या प्रकारे बॅटिंग राहिलेली आहे दांडेकरवाडा संघाची. इथे बघा पायावरती हा चेंडू सरळ जाऊन आदळला होता. बघा तिकडे अपील झालेली नाहीये, कदाचित अपील झाली असती तर नक्कीच विकेट मिळाली असती. तर बघा जोपर्यंत तुम्ही अपील करत नाही तोपर्यंत पंच कुठल्या प्रकारे निर्णय देणार नाहीत, लक्षात घ्या. कारण विकेट किपर किंवा गोलंदाज किंवा क्षेत्ररक्षक कोणी अपील केलेली नाहीये. कारण ज्या प्रकारे पाहतो की यष्ट्यांच्या मध्ये सापडला होता तिकडे फलंदाज. पुन्हा एकदा खोलवर टेपाचा चेंडू, पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू टाकलाय. काय चेंडू टाकलेत बॅक टू बॅक दोन्ही आपण चेंडू जर बघितलं तर ब्लॉक हॉल मध्ये टाकलेले आहेत सुनील भोसल याने. धावसंख्या पूर्णपणे स्थिरावलेली आहे ती म्हणजे 12 या आकड्यावरती. शेवटचे 2 चेंडू बाकी राहिलेत या षटकातील. जे बघा कट करण्याचा प्रयत्न यशस्वी राहिलेला आहे, मात्र जास्त धावा मिळणार नाहीयेत कारण आता फक्त औपचारिकता बाकी राहिली या मॅच मध्ये.
अजूनही 47 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. ते टार्गेट आपण पाहतोय भरपूर कठीण झालेले आहे. अशक्य होताना दिसतंय. इथे बघा बॅटचा एज लागलाय आणि आता इथे विकेट मिळालेली आहे. संदीप हा बाधून माघारी परतलाय. आता शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी पाहूया कुठला गोलंदाज येतोय. अर्जुन आलाय. अर्जुन बरतडे तिसरं षटक सॉरी चौथं षटक टाकण्याकरता 4 षटकांचा आपण हा मॅच पाहतोय. अर्जुन बरतडे पहिला चेंडू अचूक टप्पावरती पडलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. सध्या तरी एकतर्फा सामना इथे आपल्याला पाहायला मिळतोय. जगदंब स्पोर्ट्स पिंपरीपाडा संघाने या सामन्यावरती जी आपली पकड आहे ती मजबूत केलेली आहे आणि इथे अर्जुन बरतडे देखील खूप चांगली बॉलिंग करतोय. इथे बघा फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलेलं आहे. जी फॉर्मॅलिटीज आहे ती फक्त आता इथे पूर्ण केली जाते. बघा आतापर्यंत फक्त 14 धावा बनवू शकलाय जग मराठा दांडेकरवाडा हा संघ. कारण ज्या प्रकारे विकेटची लाईन लागली होती पहिल्या षटकामध्ये प्रदीप, त्यानंतर सतीश, त्यानंतर महेंद्र. हा चेंडू व्हाईट बॉल, एक एक्स्ट्रा चेंडू इथे टाकावा लागेल. शेवटचे 3 चेंडू बाकी राहिले त्या षटकातील. ते बघा चेंडूला कट करण्याचा प्रयत्न सक्सेसफुली हा चेंडू इथे खेळून काढला गेला. एक धाव इथे पूर्ण झालेली आहे आणि एकाच धावती समाधान मानावं लागते. कुमार होते तिकडे बघा, कुमारगड थोडासा मिसफिल्ड झाला होता. तर जास्त फरक पडणार नाहीये कारण अजूनही भरपूर धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. हा चेंडू देखील निर्धाव येतोय. बघा खूप चांगली बॉलिंग राहिलेली आहे. आपण पाहतोय पहिलं षटक नवनाथने टाकलं, त्यानंतर दुसरं षटक मिलिंदने टाकलं, सुनील आणि आता अर्जुन. खूप चांगली बॉलिंग राहिलेली आहे. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने हा चेंडू इथे खेळून काढलाय आणि हा चेंडू देखील निर्धाव येतोय. अशा प्रकारे हा सामना इथे जगदंब स्पोर्ट्स पिंपरीपाडा या संघाने जिंकलेला आहे. तर हळलक हळलक यंग मराठा दांडेकरपाडा टीम. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच जगदंब स्पोर्ट्स पिंपरीपाडा. चला क्षेत्ररक्षण घेतलेल्या संघाने लगेच मैदानामध्ये उतरायचं आहे. या मॅच साठी तुम्ही 1 तास घेतलाय, लक्षात असू द्या. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं पूर्ण करावी लागतील.